कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भागू चल, त्या मिरच्यांची देठ काढून घे, आपण ते कांड्याला घेऊ. धनुदीदी बसून काय राहिली ग नुसती, काम कर की जरा. झालं बहिणी? हो. ए मी करतोय का? अरे दादा कशाला करते की मी. नाही नाही मी करणार. मला कळू दे ना किती त्रासाचं काम आहे. जास्त त्रासाचं असलं ना तुम्हाला नाही करू देणार. अरे पण मी म्हणलं ना मी करतो म्हणून. बर. हे 2 बायकांचं काम आहे, मी पण मदत करते. 2 बायकांचं ना, मी एकटाच बस. तू जाऊन बस. मी अशी एकटी बसून काय करू? सगळे काम करताय, मलाही काम करायचंय. ते मिरच्या तिखट आहेत. हो का? मला तर माहितच नव्हतं मिरच्या तिखट असतात ते. तुळजा चुकून हात लागला डोळ्याला तर झणझणल तुला. अच्छा, म्हणजे त्यामुळे मला त्रास होईल ना? नाही, तुमच्या सगळ्यांमध्ये सुपर पॉवर आहे ना, जे तुम्हाला त्रासच होणार नाहीये. तसं नाही पण दादा दादा करू दे वहिनीला, ती नाही लिसणार. अरे पण डोंट वरी, मी माझी काळजी घेईन. ठीक आहे, चल. कोणीतरी मदतीच्या नावाखाली काम चुकारपणा करतो. काय बोलली? हा, तुझं काम कमी आणि माझ्याकडे लक्ष जास्त आहे. म्हणजे मी काम करत नाही, तू तुझ्याकडे लक्ष देतोय. नाही, तू काम करतोय पण माझ्याकडे जास्त बघतोयस. आता बायकोय म्हणल्यावर तुझ्याकडे बघणार नाही तर कुणाकडे बघणार? त्यासाठी तर थांबलोय मी इथं. ठीक आहे, मग मी पण बघेन. बघ की मग, कोण नाही म्हणलं. अय बायको, अरे लागलं एवढंच, रडती केवढं? हा, सवय करून घ्या आता या गोष्टीची. काय पाय दुखत्यात म्हणून लय सेवा झाली आज सासूबाईंकडून, आहे का नाही? आराम झालाय ना लय. आता जरा काम करू. बाहेर माझी कपडे वाळत घातलेली ती आणायची आणि कडक इस्त्री करायची. अय बघती काय? चल उठ, जा लवकर. 3 म्हणायच्यात उठायचं. 3. हिला असं माशासारखं तड फाडताना बघून आहे ना, लय भारी वाटते. एक काळ होता जेव्हा मी हिच्यासाठी तडफडत होतो. माझा बदला पूर्ण होतो. मनाला शांती वाटते बघा. वाह वाह वाह. God. अरे मास्तरीन बाई, तुम्ही रव्यात मिरच्या टाकल्यात का? मिरच्यात रवा टाकलाय, तोंड पोळून माझं. ए काय केलंस तू? डोक्याचा भाग आहे का नाही तुला? नाही, एवढ्या मिरच्या टाकायच्या असतात का? तुला माहित नाही का? काही जरी बनवलं तरी मिरच्या या निवडून द्यायला लागतात डॅडींना.
चिरंजीव तुमच्या बायकोनं आल्या आल्या रडवलं आम्हाला आणि मला एक कळत नाही ती एक नवीन आहे. तुम्हाला काय झालं होतं सांगायला? ते मिरच्या काढायला लागतात म्हणून. हा डॅडी सॉरी, ते सासूबाईंनी सांगितलं होतं पण मी विसरले. त्या मी पटकन काढते. एवढ्यात नाही भागणार. चूक झाली आहे ना, या घराच्या नियमाप्रमाणे आहे ना, तिला शिक्षा भोगावं लागेल. खाया मिरच्या, खा सगळ्या मिरच्या. शत्रू अरे असं काय करतोयस? अरे चुकून झालंय तिच्याकडनं. नवीन हाय पोर अजून. पुढल्या टायमाला असं नाही होणार तिच्याकडनं. पुढच्या वेळी प्रत्यक्षात सोडा, स्वप्नात पण ही काय करणार नाही असा त्याचीच सोय करतोय ना. त्या मिरच्या खाल्ल्या ना म्हणजे हिच्या मेंदूमध्ये फिट बसत की डॅडींना मिरच्या निवडून द्यायला लागतात ते. अहो मालक, तुम्ही तर बोला की काय तर. आता आम्हीच नियम बनवलाय, आम्हीच कसं काय मोडायला सांगायचं. आणि ते जी शिक्षिका आहे तिने मी तिच्या पोरांना शिक्षा केली असेलच. आता शिक्षेचं महत्व आमच्यापेक्षा शिक्षिकेला जास्त कळणार नाही का? आणि शिक्षेत होणारा त्रास नसतो लक्षात घ्यायचा, त्यातनं होणारी शिकवण लक्षात ठेवायची असते. काय हो मॅडम, तुमच्या हाताने खाताय का भरवू मी? का लवकर चल. काय लाजा आपल्या दुकानात विकायला ठेवला का तुम्ही? काय झालं दादा? दुकान कोण उघडणार? दादा त्याचा काय विषय माहितीये का? काय? आम्हाला आता या धंद्यात इंटरेस्ट वाढत चालला. अरे किती दिवस त्या पुड्या बांधणार? त्या पुड्या बांधून बांधून कंटाळा आलाय. म्हणून आम्ही ठरवलंय नवीन काहीतरी ट्राय करायचं. नवीन. ठीक आहे, मी पण नवीन काहीतरी करतो तुमच्यासाठी. तुमचा हिशोब करायला घेतो आणि उद्यापासून तुमचं दुकान द्यायचं बंद करतो. नवीन. नाही नाही नाही, आमचा काय धंद्यात इंटरेस्ट वाढत चालला ना, आम्ही निघतो. हा चल चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.